नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. PM सूर्यधर मुफ्त बिजली योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने 1 कोटी घरांवर सोलर रूफटॉप बसविण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. दरमहा तुमची विजेची गरज सरासरी 100 ते 130 युनिट असेल आणि यासाठी जर तुम्हाला सरासरी 1000 ते 1200 रुपयापर्यंत वीज बिल येत असेल तर तुम्ही तुमच्या वीज बिलाची 2 वर्षाची रक्कम एकदाच भरून किमान पुढील 25 वर्ष मोफत वीज मिळवू शकता. कारण PM सूर्यधर मुफ्त बिजली योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने 1 कोटी घरांवर सोलर रूफटॉप बसवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. पाहूयात PM सूर्यधर मुफ्त बिजली योजना ग्राफिक्सच्या माध्यमातून. PM सूर्यधर मुफ्त बिजली योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्यासाठी PM सूर्यधर मुफ्त बिजली योजनेची नुकतीच घोषणा केली. PM सूर्यधर मुफ्त बिजली योजनेसाठी केंद्र सरकारने 75,000 कोटींची तरतूद केली आहे. या योजनेसाठी किमान 130 ते 1000 चौरस फूट क्षेत्रफळाचं छत असणं आवश्यक आहे. भाडेकरूंना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही www.pmsuryadhar.gov.in या संकेतस्थळावर जाऊन PM सूर्यधर मुफ्त बिजली योजनेसाठी अर्ज करू शकता. तुम्ही या अर्जामध्ये नमूद केलेल्या छताच्या क्षेत्रफळानुसार आणि तुमच्या गरजेनुसार सोलर पॅनल बसू शकता. यासाठी सरकारकडून अनुदानही मिळते. माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत असून भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांची लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी माढा आणि परभणीतून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. जनतेला काय वाटतं बाबा हे आपण विजय होतो का नाही, विजय होतो का नाही ही त्यांची अपेक्षा असते. लोकांना देखील आपण नेत्यानं काय करत असतं, जनतेच्या मनातली भावना ओळखून किंवा हे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच विजय लावतो. त्याचं आम्ही काय केलं, गेली 6 महिन्यापासून बोंगडी बैठका चालल्या जात दोन्ही मतदारसंघात आणि त्या माध्यमातून आम्ही 90% पोलिंग बूथची रचना तयार केली. प्रत्येक गावात जाऊन आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन मिटिंग घेतली आहे. आता मी प्रत्येक तालुक्याला 2 दिवस स्वतः देतोय, प्रत्येक तालुक्याला माढा आणि परभणीमध्ये. तिथून लोकांच्याकडून आम्ही एक वोट एक नोट पैसे मी त्यांच्याकडून घेतोय आणि वोटची तयारी करतो. अशा माध्यमातून लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही सांगू की आम्हाला तुम्ही संधी द्यायचा प्रयत्न करा अशी विनंती करतो. कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी आम्ही मिटिंग घेत. आमचं काय आहे ब्लू प्रिंट आमच्या RSPची ती सांगण्याचा. एका बाजूला आणि राष्ट्रवादी काही गोष्टी भाजप हा पक्ष काही वाईट नाही किंवा काँग्रेस बी वाईट नाही, पण 20 वर्षापूर्वी काँग्रेस सत्तेत होती. तीच काँग्रेस आज भाजपात आली आहे. त्यामुळे ओरिजिनल भाजपवाले आहेत ते सध्याला फार कष्टेस अवस्थेत. ओरिजिनल भाजपाची अवस्था माझ्यापेक्षाही तुम्हाला जास्त माहित आहे आणि त्या माध्यमातून ओरिजिनल भाजपवाल्यांनी देखील मला आशीर्वाद द्यायची काँग्रेसची लोक भाजपमध्ये घेतलीच आहेत. म्हणजे हेच मला म्हणायचं आहे ना, भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक नाही असं माझं पहिल्यापासून स्पीच आहे. पण आज मेजॉरिटी सत्ता असताना देखील सारे असताना देखील भाजपमध्ये मोठे मोठे नेते की ज्याचे वडील मुख्यमंत्री, गृहमंत्री, स्वतः ते 2 वेळा अशा माणसांना घ्यावं लागतंय. म्हणजे काय 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 जनतेचा फीडबॅक वेगळा येत असेल ना, म्हणून ते निर्णय घेत असतील. अधिवेशन बोलवलेलं आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात धक्का लागू नये काय. माझ्या माहितीप्रमाणे पवार साहेब होते, शिंदे साहेब होते, देवेंद्र फडणवीस साहेब होते, अजितदादा होते, उद्धव साहेब सुद्धा होते. त्यावेळेस सर्व पक्षांनी भूमिका घेतली की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्पेशल आरक्षण दिलं पाहिजे. आणि माझ्या माहितीप्रमाणे 20 तारखेला चर्चा होती आणि आता लाखो हरकती आलेल्या आहेत ओबीसी बांधवांच्या. आणि मराठा समाज आमचाच भाव आहे, ओबीसी आम्ही एकच आहे, परंतु हा खेळ ठेवून येतो. आज जर त्यांना द्यायचं असेल तर आर्थिक त्यांचं चाललेलं आहे. त्यांना माझ्या माहितीप्रमाणे उद्या 20 तारखेला तेच बिल वाचतं.
ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं. प्रसिद्ध उर्दू कवी गुलजार आणि संस्कृतचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. सन 1944 पासून दरवर्षी भारतीय साहित्यातील उल्लेखनीय योगदानासाठी ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. तसंच यावर्षी निवड समितीकडून प्रसिद्ध उर्दू कवी, गीतकार गुलजार या नावाने ओळखले जाणारे संपूर्ण सिंग कालरा आणि संस्कृतचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय. हा पुरस्कार संस्कृत भाषेसाठी दुसऱ्यांदा तर उर्दू भाषेसाठी 5व्यांदा देण्यात येतोय. वाग्देवीची प्रतिमा 21 लाख रुपये आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रतिभा राय यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली आणि या निवड समितीमध्ये माधव कौशिक, दामोदर मावजो, प्राध्यापक सुरंजन दास, प्राध्यापक पुरुषोत्तम बिलमाले, प्रफुल्ल शिल्लेदार, प्राध्यापक हरीश त्रिवेदी, प्रभा वर्मा, डॉक्टर जानकी प्रसाद शर्मा, ए कृष्णाराव आणि ज्ञानपीठचे संचालक मधुसूदन यांचा समावेश होता. तृतीयपंथीयांच्या व्यथा मांडणाऱ्या प्राऊड टू बी अ ट्रान्स वुमन या श्रीमती कादंबरी यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आज पुण्यात संपन्न झालंय. पुण्यातील पत्रकार संघात संपन्न झालेल्या प्रकाशन सोहळ्यात परिमंडल 1चे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभिजित सोनवणे, हर्षवर्धन मानकर आदी मान्यवर उपस्थित होते. तृतीयपंथीयांच्या वाट्याला येणारा संघर्ष आणि या संघर्षावर मात करत स्वबळावर उभं राहणारी कादंबरी ही मेकअप आर्टिस्ट, अभिनेत्री, नाटककार आणि सामाजिक कार्यकर्ते अशा विविध टप्प्यांवर काम करत असून तिच्या प्रवासात येत असणाऱ्या अनुभवावर प्राऊड टू बी अ ट्रान्स वुमन आधारित असून सोनल गोडबोले यांनी या पुस्तकांचे शब्दांकन केले. अपमान या सगळ्या गोष्टींना मला सामोरे जावं लागतं. मला ऍक्सेप्टच केलं जात नाही. नैसर्गिकरित्या जन्म झालेली मी अचानक अनैसर्गिक होऊन जाते. या वास्तव्याशी झुंज करताना होणारे माझ्यातले मानसिक बदल, होणारे मानसिक चढ उतार या सगळ्यांचं विश्लेषण करत आणि ह्या अनुभवाची आणि अनुभूतींची शिदोरी मी आज या पुस्तकरूपी प्राऊड टू बी अ ट्रान्स वुमन या पुस्तकरूपी जे सोनल त्यांनी शब्दांकन केले त्याच्यामध्ये सामावण्याचा, रचण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांना कादंबरी जाणून घ्यायची असते, सगळ्यांना कादंबरीबद्दल माहिती हवी असते. समोर आल्यानंतर खूप छान, प्लेझंट, सरप्राइझिंगली वाव असं होतं, पण पाठ फिरली की मग तेच दूषण, तोच अपमान, तोच अवहेलना समजत असतं, जाणवत असतं. पण कुठे ना कुठेतरी या गोष्टीला ब्रेक करण्यासाठी या पुस्तकरूपी माध्यमातून आज संपूर्ण तृतीयपंथी समाज, एंटायर LGBTQ समाजाबद्दलचं थोडंसं भाष्य करणारं हे माझं पुस्तक माझ्याच स्वतःच्या पर्सनल लाईफबद्दल मी लिहिलेलं आहे. ज्याच्यामध्ये बालपण होतं तेव्हा आईवडिलांना 100% माहिती होते की आपल्याला मुलगा झाला, बायोलॉजिकली मुलगा झाला असं डॉक्टरांनी डिक्लेअर केलं होतं बर्थ सर्टिफिकेटवरती. पण हा माझा आता पुढचा प्रवास कसा होणार आहे हे तुम्ही सगळ्यांनी वाचायचे आणि मला अभिप्राय कळवायचा आहे. सर, आणि रिअली सॉरी की तुम्हाला मी आधी प्रोव्हाइड नाही करू शकते, पण आता मात्र हे पुस्तक मिळाल्यानंतर आपण सर्वांनी वाचायचे आणि याचा अभिप्राय नक्कीच मला कळवायचा आहे. कारण त्याच्यावरती सुद्धा एक असंच हितगुज करणारं व्यासपीठ आणि व्यासंग आपण लवकरच घेण्यास सोनलताई. खूप सर्वसामान्य व्यक्ती आहे जिला खूपच अनन्यसाधारण महत्व दिलं जात आहे. काय तर एक तृतीयपंथी घटकच आहे ना, समाजाचा एक अविभाज्य घटक आहे, मूलभूत घटक आहे. मग एवढं सगळं लिहिण्याची आणि एवढं सगळं बोलण्याची काय गरज पडते, काय गरज वाटली असेल? जेव्हा हा विचार आला स्वतःला की काय गरज आहे या सगळ्या गोष्टी लिहिण्याची किंवा सांगण्याची सगळ्यांना, इतरांना. कारण जसं सरांनी सांगितलं की खूप खरंच धैर्याची गोष्ट मलाही होती की मी हे सांगू का नको सांगू. पण आज जेव्हा कादंबरीला लोक बघतात समाजाच्या एका स्तरावरती, तेव्हा तिचं दिसणं, तिचं असणं लोकांना भावतं, रुचतं, आवडतं. पण त्याच्या मागचा तिचा संघर्ष आणि प्रत्येक तृतीयपंथीचा संघर्ष
प्रत्येकाचं असणं, प्रत्येकाचं वाटणं. कारण इथे मी काम करते 3 स्तरांवरती: अस्तित्व, वास्तविकता आणि मानसिकता. माझ्यासोबतच माझ्यासारख्या संपूर्ण समाजाला स्वतःचं अस्तित्व, इम्पॉर्टंट 3 वर्ड्स आहेत. मला माझं अस्तित्व ज्या क्षणाला समजतं त्या क्षणाला मी स्वतःला माझी जाणीव होते आणि तिथून माझा प्रवास सुरू होतो एक वेगळ्याच दिशेने, वेगळ्याच वळणात. काही एक स्टोरी किंवा काही फॅक्ट्स, काहीतरी ज्ञान त्यांना द्यायचे जे त्यांना जाणीव नाही. मग असे प्रकारच्या आयडिया एका व्यक्तीच्या मनात येणे, हा आयडियाची सुरुवात होणे हा एक अचीवमेंट आहे. मग हा आयडिया असा नाही की खूप लोकांच्या मनात येते. काही वेळी आपल्या डोक्यात पण विचार येते की माझे असे प्रकारचे एक्सपिरियन्स राहिले आहे. काही आपल्या जीवनात घडलं तर आपण काय करतो, आपल्या मित्राकडे जातो, आपल्या कुटुंबाकडे जातो किंवा आपले जे टीचर राहिले आहेत त्याच्याकडे जातो. त्यांना आपण जाऊन सांगण्याचा प्रयत्न करतो की माझा एक असे प्रकारचा एक्सपिरियन्स, अनुभव जीवनाचा राहिला आहे आणि मला वाटते की हा एक्सपिरियन्स जगाने ऐकायला पाहिजे. मग त्याने ऐकला तर मग काहीतरी पुढे नवीन तरतूद सुरू होईल. एक सेन्सिटायझेशन जे आहे, एक सेन्सिटिव्हिटी लोकांच्या मनात क्रिएट होईल. त्यासाठी आपण आपले अनुभव आहे ते दुसऱ्यांच्या समोर ठेवू. आपण सगळेजण तेच करतो. आपण दररोज आपले अनुभव पब्लिश करतो कुठे ना कुठे जाऊन. पण त्याची जी मर्यादा आहे ते खूप कमी असते. कारण आपण एका वेळी 2, 4, 10 लोकांना आपले अनुभव सांगू शकतो. मग नंतर थोडे दिवसाने आपले नवीन अनुभव तयार होत आहे. मग आपण ते एक सायकल मध्ये मागचे आपले अनुभव सोडून पुढचे अनुभव आहे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करून काही वेळी आपण पण आपले अनुभव जे आहे जीवनात ते विसरून जातो. माणूस प्रोग्रेस पण करू शकतो, माणूस रिग्रेशन मध्ये पण जाऊ शकतो. त्याने आपल्या अनुभवामधून जे काही गोष्टी जीवनात शिकलेली आहे, हा गोष्टी जर त्यांनी हे ठरला मनात की मला जगाला जाणीव करायची याची, ह्याच्यासाठी करेज लागते. कारण स्वतःला एक्सपोज करणे एवढा सोपा नसतो. बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यात किमान तापमानात पुन्हा एकदा घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नमस्कार, हवामानाचा अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे. एक पश्चिमी विक्षोभ नॉर्थ पाकिस्तानवर आहे. त्याच्या प्रभावामुळे एक हवेची चक्रीय स्थिती मध्य पाकिस्तानवर आहे. उत्तर भारताच्या वरील भागात एक तेज जेट स्ट्रीम आहे. या सर्वांमुळे जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश सोबत पूर्ण उत्तर भारतात पुढील काही दिवस मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याचा प्रभाव राज्यात पडणार नाही. राज्याचे हवामान पुढील 4-5 दिवस कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपासून पुढील 2 ते 3 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील. 21 दुपारनंतर हळूहळू ढगाळ वातावरणात घट होईल. कारण 72 तासात किमान तापमानात घट होण्याची शक्यता नाही. 21 फेब्रुवारीनंतर पुढील 3-4 दिवस वेळोवेळी क्लिअर स्काय तसेच उत्तरी वाऱ्यांमुळे किमान तापमानात जास्त घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात सुद्धा किंचित घट होण्याची शक्यता आहे. पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज असा असेल. पुणे व परिसरात पुढील 5 ते 7 दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहील. आज दुपारनंतर ते 19 ते 20 फेब्रुवारीपर्यंत वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहील. पुढील 72 तासात सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. कारण 72 तासात किमान तापमानात घट होणार नाही, परंतु 21 पासून
पुढील 3-4 दिवस आकाश निरभ्र व उत्तरी वाऱ्यांमुळे किमान तापमानात 3 ते 4 डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत कमाल तापमानात 2 डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. राजकारण म्हणजे भातुकलीचा खेळ नव्हे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. केंद्र सरकार यांच्याकडे सातत्याने त्या भागातले जे पाण्यामध्ये प्रदूषण होतंय त्या प्रदूषणासाठी, आणि हा फक्त खडकवासल्यासाठी विषय सीमित नाही आहे, पण देशामध्ये अर्बनायझेशन इतकं वाढत चाललंय. ग्रामीण भागातले निर्णय वेगळे आणि नियम कायदे आणि शहरामध्ये वेगळे असे असताना बॉर्डर्स आता जणू पाय ब्लर आपण म्हणतो, जो इंग्रजीत शब्द आहे, तशा झालेल्या आहेत. त्यामुळे आता डोंजे जरी ग्रामीण भागात असेल गाव, तरी तो सिंहगडाचा पायथा आहे, तो आता काही शहराचाच भाग झालेला आहे. त्यामुळे जे इन्फ्रास्ट्रक्चर एखाद्या शहरामध्ये असतं, STP प्लांट्स असतात, कचऱ्याचं नियोजन असतं, तसं ग्रामीण भागामध्ये ज्या वेगाने पुणं वाढतंय त्याच्यासाठी तातडीने लक्ष घालून हे प्रश्न सोडावे असे गेले अनेक वर्षाची माझी मागणी आहे. हा कुठलाही राजकीय विषय नाही, हा अतिशय गंभीर विषय. कारण त्याचा जो इम्पॅक्ट असेल तो एकदा जर पॉल्युशन त्या भागात झालं तर त्याचे खूप मोठे परिणाम आणि किंमत ही पुण्यातल्या शहराच्या सगळ्याच नागरिकांना आणि ग्रामीण भागातही द्यावी लागेल. त्याच्या संदर्भात मी अनेक वेळा केंद्रातले या विषयाचे जे मंत्री आहेत, एन्व्हायरमेंटल मिनिस्टर आहेत भूपेंदर यादव, त्यांचंही मार्गदर्शन अनेक वेळा घेतलेलं आहे. खूप चांगली चर्चा भूपेंदर यादवांबद्दल या विषयाची अनेक वेळा झालेली आहे. त्यांनीही महाराष्ट्र सरकारला काही सूचना दिलेल्या आहेत. पण पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये आम्हाला अपेक्षित असं वेगाने झालेलं हे काम दिसत नाही आणि प्रदूषण हे पुण्यामध्ये वाढताना दिसत आहे आणि त्याचे इम्पॅक्ट्स खूप वर्ष स्थानिक नागरिकांना ते फार त्रासाचे होतील. त्याच्यामुळे पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशननी टाईम बाउंड मॅनरमध्ये पद्धतीने हे सगळं काम तातडीने करावं आणि जे एअर पोल्युशन आहे, पाण्याचं पोल्युशन आहे, हे सगळे विषय अतिशय गांभीर्याने. ताई, राज्यात आपल्या मराठा आरक्षणाचं वाट पेटलेलं असतानाच देशात दुसरं राज्य आहे झारखंड, ज्यानं आता बिहारनंतर जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय. तिथल्या मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेत की जातीय जनगणनेच्या कामाला लागा, अहवाल डेटा हा सगळा मागवलाय. राज्यात असं काही व्हायला पाहिजे किंवा पूर्ण देशात व्हायला पाहिजे. तुम्ही खासदारात एवढे दिवस मी फ्लोअर ऑफ द हाऊसवर अनेक वेळा ही मागणी ऑलरेडी केलेली आहे आणि धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाविषयी अनेक विषय हे प्रलंबित आहे. त्याच्यावर आपल्याला आठवत असेल धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असं देवेंद्र फडणवीस बारामतीलाच येऊन म्हणले होते. त्या गोष्टीला 10 वर्ष झाली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे, पण धनगर समाजाला त्यांनी न्याय दिलेला नाही. जरांगे पाटलांची आंदोलनं, त्यांच्या वेदना, त्यांचे कष्ट उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. मराठा समाजाला अजूनही आरक्षण त्यांना अपेक्षित आहे असं मिळालेलं नाही. तशीच परिस्थिती भटक्यांची आहे, लिंगायतांची आहे, मुस्लिमांची. त्याच्यामुळे सत्तेत असले तरी सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यात आरक्षण असेल, शिक्षण असेल, आरोग्य सेवा असतील, बेरोजगारी असेल, त्याच्यात कितीही त्यांच्याकडे सत्ता असली तरी हे प्रश्न सुटलेले दिसत नाहीये. पुण्याचंच उदाहरण बघा. पुण्यामध्ये आज आपण हा STP प्लांट बघायला आलोय. गेल्या 7 वर्ष एका विचाराची सत्ता ही पुण्यामध्ये आहे. तर पुण्यामधलं आयुष्य कुणाचं सुधारलंय का? तर मीही पुण्याची नागरिक आहे. मी तुम्हाला एक नागरिक म्हणून सांगते, तुम्ही मला उत्तर द्यायचं. ट्रॅफिक पुण्याचा वाढलाय का नाही? तर वाढला. पुण्यामध्ये पाण्याचे प्रश्न आजही आहेत का? तर आहेत. ते अजून तीव्र व्हायला लागले. आज बावधनसारख्या ठिकाणी वीज एवढी त्यांची सत्ता आहे, विजेचा प्रश्न सुटलाय का? तर नाही सुटलेला. मग एवढी गल्लीपासून दिल्ली 200 आमदार, 300 खासदार, एवढी मोठी सत्ता असून कुठले मोठे प्रश्न सोडवण्याचं यश आलंय? महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, भ्रष्टाचार तर त्यांनी ऑफिशियलच केलेला. इलेक्टोरल बॉन्ड असेल किंवा पेटीएम मध्ये झालेला भ्रष्टाचार असेल, आणि इलेक्टोरल बॉन्ड आणि पेटीएमचा भ्रष्टाचार हा माझा आरोप नाही. सुप्रीम कोर्टाने आणि RBIनी जे ताशेरे पेटीएम आणि इलेक्टोरल बॉन्ड्स वर जे ओढलेले आहेत ते उभ्या सगळ्या देशांनी पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे इलेक्टोरल बॉन्ड्स आणि पेटीएम असे अतिशय महत्त्वाचे भ्रष्टाचाराचे आरोप हे जे झालेले आहेत ते ऑफिशियली सुप्रीम कोर्ट आणि
आरबीआयने केली. ताई, पुण्याचे पालकमंत्री मग कुठे आहेत? या सगळ्या प्रश्नासंदर्भात जर विचार केला तर अनेक ठिकाणी पाण्याची समस्या गंभीर झालेली आहे. बारामती तालुक्यातच अनेक ठिकाणी पाण्याचे प्रश्न लोक भेटले होते पालकमंत्र्यांना, पाणी सुरू होत नाहीये. नेमकं मग पालकमंत्र्यांचं लक्ष कुठे आहे? मी गेले 2 महिने महाराष्ट्र सरकारला विनंती करते, ट्विटच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून अनेक लोकांना फोन करून भेट घेऊन, की पुढचे म्हणजे मी हे 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की पाण्याची तीव्रता, मागच्या वर्षी पाऊस चांगला झालेला नाही, त्याच्यामुळे पाणी सातत्याने लोकांच्यात आम्ही सगळे असतो. हे लोक कोणीही नगरसेवक आज नाही, 2 वर्ष इलेक्शन झालं नसलं तरी लोकांच्या सुखदुःखात रोज 24/7 असतात. कचऱ्याचा विषय अतिशय गंभीर झालेला आहे. ट्रॅफिक तर तोबा. पुण्याचा ट्रॅफिक म्हणजे लोक मला सांगतात, ताई बाकी सगळं राहू द्या, ट्रॅफिकचा काहीतरी मार्ग काढा. इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आज आम्ही 2 रिव्ह्यू केले, त्याच्यात बॉटलनेक्स म्हणजे मोठा रस्ता, ह्या तर 7 वर्षामध्ये एकच ब्रिज संपूर्ण पुण्यामध्ये झालेला आहे. बाकी कुठला रस्ता झालाय? मेट्रोचं काम चाललंय. हे इतकं वेग इंटिग्रेटेड हे काम करायला पाहिजे होतं, तसं झालेलं नाही. अनेक रस्ते आहेत जे एका ठिकाणी एका मोठ्या प्रोजेक्टपर्यंत येतात, नंतर बॉटलनेक होते. मग त्याचा उपयोग काय झाला? म्हणजे वेगाने यायचं आणि मग तिथे 2 तास थांबून राहायचं. त्यामुळे अतिशय विस्कळीतपणा गेल्या 7 वर्षामध्ये पुणे शहरात झालेला आहे. पुण्याचं मला विचाराल तर इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायच्या ऐवजी ते खराब होतंय, असं एक नागरिक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझा हा सरकारवर आरोप आहे. उद्या 19 तारीख आहे. ताई, राहुल नार्वेकरांनी जो निर्णय घेतला होता त्याविरोधात आपली एक याचिका आहे सुप्रीम कोर्टात, त्यावर सुनावणी होणार आहे. आणि दुसरं, निवडणूक आयोगाचं एक मेन्शन केलेलं आहे की पक्षचिन्ह नाही. अध्यक्ष त्या पक्षाचे त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेण्यात आलं. मी क्रेडिट टू अदृश्य शक्ती, कारण का देश आता संविधानाने चालतच नाहीये, तो अदृश्य शक्ती चालवते. आणि हे मी म्हणत नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच म्हणतात. त्यामुळे अदृश्य शक्ती यांनी संविधान हे त्याचा चिरफाड करायचाच निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे दुर्दैव आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही राजकारण आणि समाजकारण केलं, त्याचा मान सन्मान आम्ही करतो, त्याचा पूर्णपणे त्याचा गैरवापर करून आज राज्य आणि देश चाललेला आहे. या कमिशनची पण काही चूक नाही हो. अदृश्य शक्तीचं इतकं प्रेशर या सगळ्या संस्थांवर असतं की ते बिचारे काय करतील. आणि उद्या म्हणूनच आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की इलेक्शनही जवळ आलेलं आहे. ज्याच्या हक्काचा तो पक्ष आहे, ज्यांनी स्वतःच्या कष्टाने, कष्ट एका माणसाचे नसतात, सगळ्यांचे असतात. इट इज अ टीम वर्क. कोणी एक माणूस सगळं करू शकत नाही हो, सगळे मिळून करतात. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारण्यामध्ये प्रचंड लोकांनी या राज्यात नाही देशात कष्ट केले आणि त्याची नोंद आणि त्याच्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. पण तो पक्ष स्थापन हा आदरणीय पवार साहेबांनी केला. ते फाउंडर मेंबर आणि फाउंडर अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे. त्यामुळे लॉजिकली स्पीकिंग तो पक्ष त्यांनाच मिळाला पाहिजे. म्हणजे तुमच्या वडिलांनी जर घर घेतलं असेल तर ते वडिलांच्याच नावावर असणार ना. तुम्ही तर वडिलांना घराच्या बाहेर काढू शकत नाही, कारण का त्यांचं नाव आहे. पण तरी आता हे नवीन जे राज्य सुरू झालेलं आहे, त्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम राम, ज्या प्रभू श्रीरामांच्यावर आमच्यावर जे त्यांचे संस्कार झाले ते फक्त जय श्रीराम म्हणतात. पण आम्ही सुषमाजींचा आदर्श ठेवून मर्यादा पुरुषोत्तम राम, ज्या प्रभू श्रीरामांनी कुठलीही मर्यादा ओलांडली नाही. 14 वर्षाचा वनवास वडिलांच्या एका शब्दावर केला. त्यांच्या भावानी तर सगळं सोडून भावाच्या बरोबर गेले. दुसऱ्या भावानी भावाच्या पादुका ठेवून कधी त्या खुर्चीवर बसला नाही. असे आमच्यावरचे संस्कार आहेत. त्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम राम जी शिकवण आम्हाला आमच्या आईनी आणि त्यानंतर सुषमाजींनी आम्हाला संसदेत दिली, त्याच चौकटीत राहून आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे आज जे देशात अदृश्य शक्ती करते हे अतिशय दुर्दैवी आहे. पण आम्ही नक्की या अन्यायाच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढू. काही लोकसभा निवडणूक होत आहे, त्याच्यामध्ये टॉप 10 मतदारसंघ असणार आहेत. यामध्ये बारामतीचा सुद्धा समावेश आहे. मात्र आता याच बारामती सगळे सोयऱ्यांबाबतचा कायदा तात्काळ पारित करावा, अन्यथा 21 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. आल्यावर त्याच आंदोलन देऊन आल्यावर त्याच आंदोलनातून आलो. मला कसलीच माझी गैरसोय झाली नाही पाहिजे, इतकी बारकाईनं समाजानं काळजी घ्यायची. याचबरोबर तिसरा विषय असा की 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दलचा जी अधिसूचना काढल्या त्याबद्दलची अंमलबजावणी सरकारनं केलीच पाहिजे. यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत
त्या कुणबी प्रमाणपत्र त्या नोंदीच्या आधारावर ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं 20 तारखेला करावी आणि सरकार करल ही आपण मराठा समाज आशा बाळगू. जर 20 तारखेला त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली, कारण जो मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला त्याबद्दल तर कायदा पारित होणारच आहे, त्याबद्दल तर कौतुकच आहे. महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचा आनंदही व्यक्त करणार आहे. ते 150 लोकांना लागतं आहे, त्यामुळं त्याचाही आनंद महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी त्या ज्या लोकांना पाहिजे होतं त्यांना मिळवून दिलं आहे, त्याबद्दल मराठा समाजही राज्यभर त्याचा आनंद व्यक्त करणार आहे, त्यात दुमत नाही. परंतु खरी लढाई मराठा आरक्षण हे ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचं अध्यादेश काढलेला, अधिसूचना काढली, त्याची अंमलबजावणी 20 तारखेला झाली पाहिजे. याच्यासाठी हा 5-6 महिन्यापासूनचा संघर्ष आहे. त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही. मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलं मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे. जर 20 तारखेला नाही केलं तर अधिवेशन किती वेळात संपतं आहे हे आपल्या लक्षात येईलच. त्या दिवशी जर लवकर ते संपलं आणि आपल्याला जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांचे 20 तारखेला घेण्याचा अंदाजा नाही, हे मराठा समाजानं विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतोय. लक्षात येईलच की किती वेळात संपतंय, सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेतात का नाही. जर 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा 20 तारखेच्या आत आज उद्या त्यांनी स्पष्ट भूमिका सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत केली नाही, तर 20 तारखेला अधिवेशनात अंमलबजावणीची भूमिका घेतली नाही हे लक्षात आलं. जर वेळ असला तर त्याच वेळेत म्हणजे 3-4 वाजताच्या आत जर ते संपलं अधिवेशन आणि आपल्या लक्षात आलं की हे घेत नाहीत किंवा ते जर उशिरापर्यंत चाललं, तर मग उशिरापर्यंत का होईना सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणीची विषयाची काही विषय तिथं होतोय का हे लक्ष ठेवू. आणि जर ते लवकरच संपलं तर आपण 4च्या दरम्यान ती दिशा ठरवली जाणार आहे, 20ला ठरवली जाणार आहे, परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार आहे. जर हे उशीर झालाच तर 21ला मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका, आंदोलन कसं, कोणचं आणि काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं जाईल. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं का? ओबीसीतूनच आरक्षण हवं, मात्र आता एक नवीन माहिती जी समोर येते त्याच्यामध्ये असं समोर येते की जे समिती होती मागासवर्ग आयोगाची त्यांनी अशी शिफारस केली की स्वतंत्र 10 ते 12% आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं. तसं जर आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर त्या संदर्भातली भूमिका काय असणार आहे? ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का तुम्हाला? नाही, त्याचे हे बघा, आम्ही आता त्याच्यात पडलेलोच नाही आहे पहिल्यापासूनच. फक्त काही जरा 100-150 जणांना लागत होतं ते, म्हणून गोरगरीब मराठी त्यासाठी लढले, म्हणले न्यामा मागासवर्ग आयोग द्या. परंतु खरी लढाई कशासाठी हे सरकारला पण माहिती आहे आणि मराठ्यांनासुद्धा माहिती आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, मराठी ओबीसीत येत पाहिजेत म्हणण्यापेक्षा मराठी ओबीसीतच येत. त्यांच्या कोणबी नोंदी सापडल्या, ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सरकारनं 2 नोव्हेंबरला आमच्याकडून 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतला होता. तुमच्या मागण्याप्रमाणे जर द्यायचं असलं आणि हे जे आता आम्ही 4 शब्द लिहून नेतो आहे तुमच्याकडून सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्यामधलं एक, याची अंमलबजावणी करायची असली तर आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्यावा लागणार आहे. आता 24 डिसेंबरला 2 महिने झाले त्यांचे पूर्ण. आता हे आज 18 फेब्रुवारी ही मागणी ओबीसी आरक्षण मराठ्यांना पाहिजे आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्याच नोंदीच्या आधारावरती आरक्षण दिलं जाणार आहे. याच्यासाठी हा संघर्ष ते दिलं आहे, त्याचं कौतुक आहे. ते 100-150 जणांना लागतं आहे, त्याचं कौतुकच आहे. ते महाराष्ट्रभर मराठी आनंदही व्यक्त करणार, त्याबद्दल दुमत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करणार नाहीत किंवा आम्ही थांबूत. किंवा तुमचा गैरसमज तुम्ही काढून टाका. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय त्या अधिसूचनेची हे आंदोलन थांबू शकत नाही आणि पुढची दिशा 21ला आम्ही ठरवणार आहेत. मग परंतु ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का? काय झालं आहे आता, नाही बोलायला पाहिजे पण नाविलाज आहे. 100-150साठी पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटलंच होतं. कारण असं मागचा अनुभव आहे लेकरांना आमच्या मराठ्यांच्या, तेच बोलून दाखवतात आम्हाला, दादा ते दिलं आहे, देतील 20 तारखेला 10% देतील, नाही तर ते 50% देतील, त्याच्यात काहीच विषय नाही आहे.
पण ते पुन्हा नाही टिकलं तर आमचं मागं जे ECBCनं दिलं होतं सुप्रीम कोर्टानं मान्य सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलं होतं तशीच जर आमच्यावर पुन्हा वेळ आली तर आमचे मागचे 4 वर्ष वायाला गेलं आमचं करिअर. पुन्हा आता नवीन पोरं ते आरक्षण घेणार पुन्हा ते जर उडालं तर पुन्हा आम्हाला आमच्या निवडी होऊन नियुक्त्यासाठी आम्हाला आयुष्यभर लढायला लागेल. आता जे ECBCतून निवडी झालेले विद्यार्थी आहेत हे 3-4 वर्ष झालं लढतात, आमच्या निवड झाल्यात आम्हाला नियुक्त्या द्या. त्यांचं लढण्यात आणि शिकण्यातच आयुष्य गेलं त्या मराठ्यांच्या पोरांचं ह्याच आता ह्या दिलेल्या आरक्षणामुळं. कारण ते रद्द होईल का राहील काय भीतीपोटी. पुन्हा जर तसंच झालं तर असा मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न आहे. तसंच जर झालं तर आम्ही ते आरक्षण घेणार, शिक्षण त्याच्यातून करणार, आमची निवड होणार आणि नियुक्त्याच्या टायमाला आम्हाला आंदोलनं करायला लागणार. म्हणजे आमचं पुन्हा आयुष्य बरबाद झालं. पण आता हे 2-4 जणांची मागणी आहे पण 100-150 लागतं आहे ते त्यांच्यासाठी मराठ्यांच्या लेकराचं पुन्हा वाटलं होणं आहे. परंतु गोरगरीब मराठ्यांचा कसा स्वभाव आहे, मिळू द्या सगळ्याला, त्यांना ते पाहिजे ना बनवा ते बी. पण आमचं मूळ म्हणणं आहे मराठ्यांचं 6 करोड मराठ्यांचं की OBCतून आरक्षण पाहिजे आणि ज्याच्या नोंदी सापडल्या नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. या भूमिकेवर आम्ही मराठा ठाम आहेत. त्यांनी उद्या 20 तारखेला जरी ते आरक्षण दिलं तर ही मराठ्यांना OBCतून आरक्षण घेण्यासाठी हे आंदोलन सुरू राहणार आहे. कोणत्या प्रवर्गातून देणार हा सुद्धा एक प्रश्न आहे. आता तो प्रश्नच नाही आहे दादा, ते सगळ्यांच्याच लक्षात येत आहे. आता 50%च्या वरच गेलं ते आत येऊ शकत नाही. आत आल्यावर तर लपडेच होत नाहीत. मग तर खूप चांगलं आहे. 50%चं आता आरक्षण 50%चं आता आरक्षण येऊ शकत नाही. ते पहिलेच 62 झालं आहे. आता हे किती देतात आणखीन माहीत नाही. त्याची वर्गवारी कशी केली त्यांनी मराठा समाजाची, त्यामुळे ते 50%च्या वरच जाणार आहे. पहिलेच 62 आहे. हे किती टक्के देतात ते 50%च्या वर गेलंच. परत ती चॅलेंजचा विषय आलाच. परत मराठ्यांना पुन्हा पोरांना लेकराला आमच्या आहेत पुन्हा तेच पाडे मोजायचे. आरक्षण घ्यायचं, शिकायचं, नोकरीला म्हणजे निवड झाली नोकरी लागायच्या टायमाला त्याने आंदोलन करायचं मग नियुक्ती द्या म्हणून. कारण ती अनुभव आहे पोरांसमोर उभ्या महाराष्ट्र बघतोय देव. मागचं ECBCचं आरक्षण मान्य न्यायालयानं हेच आरक्षण रद्द केलं. पोरं आणखीन 4 वर्ष झाले ते लढते आत्तापर्यंत. आजही लढतात. आत्ताही आजच पायद्याला पोरं आहेत. काय अर्थ आहे? अर्थहीन गोष्ट थोपवण्याच्या. आता काय असतं त्या 5-7 जणाला ते थोपवायचं आहे मराठ्यावर आणि ते 100-150 जणाला घ्यायचं. पण आता ते त्याला नाविलाज आमचं दिलंय ते घ्या आता नाविलाज. शेवटी काय मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं दादा. सरकार बळी पडतं असं नाही म्हणता येणार. मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं. असं आहे गोरगरिबाला 5-5 महिने लढायला लागतं. मोठ्याल्या घराण्याला सहज बोललं तरी मिळतं आहे काही बी. ही आणखीन दरीच आहे. पण सामान्य मराठे उलट त्यांच्यासाठी लढले. घ्या तुम्हाला ते घ्यायचं तर. पण आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. हो हे सत्य शब्द आहे. आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे. गरजवंत मराठ्यांची गोरगरिबांसाठी लढाई आमची सुरूच आहे. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्या ते पाहिजेत आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना त्यांच्या आधारावर त्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. आणि हे सरकारनं कबूल केलेलं आहे. हे सरकारवर आम्ही त्या 2-4 जणांसारखं थोपीत नाही आहेत. हे सरकारनं कबूल केलेलं आहे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला 2 महिन्याचा वेळ द्या. 24 डिसेंबरला 2 महिन्याचा वेळ झाला. आज 18 फेब्रुवारी. त्याच्यामुळं हे काम 3.5 महिन्यापासून सुरू आहे त्यांचं सगळ्या सोयऱ्या. जरी आता अधिसूचना काढली असेल त्याच्यावर हरकती मागितल्या असल्या तर ही आत्ताचा विषय. पण प्रक्रिया ही 3.5 महिन्यापासून सुरू आहे त्याच्यामुळं आमचा गोरगरीब करोडो मराठ्यांचा विषय ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करणे आणि लढाई त्याच्यासाठी सुरू आहे. जर तुम्ही ते 20 तारखेला दिलं नाही तर आम्ही 20लाच एखाद्या वेळी डिसिजन घेऊ. पण जर त्या अधिवेशनाला वेळ असला पुढं रात्री बोलतेत का बाबा रात्रीतून का व्हायना. आम्ही गोरगरीब आशावादी येतो बाबा काय सांगावं. आम्हाला लढूनच मिळायला लागतं. आम्हाला कष्टकऱ्यांना गोरगरीब मराठ्यांना आम्हाला लढूनच मिळावं लागणार. अशा ठेवावं लागेल. आता बोलते 1 घंट्याने बोलते 15 मिनिटांनी बोलते. एखादा साहेब आपल्या बाजून ठेवले साहेब करून ठेवलेत ना. आम्ही काय सांगावं तुम्हाला. आम्ही प्रत्येक मतदारसंघात 10-10 साहेब करून ठेवलेत प्रत्येक तालुक्यात. माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात करण्यात आलं. यावेळी रितेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार महर्षी माननीय दिलीपराव देशमुख साहेब, नानाभाऊ पटोले साहेब,
इथं उपस्थित बाळासाहेब थोरात साहेब, माननीय जयंतराव पाटील साहेब, आदरणीय शिवाजीराव मोघेजी, आदरणीय आई काकी, आदरणीय व्यासपीठ, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, आमचे जवळचे मित्र सतेशजी, विश्वजीतजी, आदरणीय भैया धीरज, इथं उपस्थित कारखान्याचे सर्व पदाधिकारी, खरं म्हणजे कारखान्याच्या परिसरात जेव्हा देशमुख साहेबांचा पप्पांचा पुतळा पाहिला, ह्या पुतळ्याला पाहून आपण काय करायला पाहिजे, आपण खरं म्हणजे तर त्या पुतळ्याला पाहून त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. आणि साहेबांकडून प्रेरणा घेण्यासाठी त्यांचं कार्य तर आहेच, आणि त्या कार्याबद्दल मला वाटतं की इथं उपस्थित आदरणीय व्यासपीठ तर नक्की बोलेलच, पण मला असं वाटतं मुलगा म्हणून की विलासराव देशमुख हे माणूस म्हणून काय होते त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. आपल्या आयुष्यात आपण वेगवेगळ्या भूमिका साकारतो, निभावतो. जन्म झाला की मुलाची भूमिका, भावाची भूमिका, लग्न झालं की पतीची भूमिका, मूल झालं की पिताची भूमिका, आणि कधी कधी मित्र सुरुवातीला कार्यकर्त्याची भूमिका आणि पुढे जाऊन नेत्याची भूमिका. ह्या सर्व भूमिका साकारताना तुम्ही लोकांबरोबर कसे वावरता त्यात तुमची माणुसकी जपलेली असते, आणि ही माणुसकी खरं म्हणजे हे तुमचं खरं भांडवल असतं. मला असं वाटतं की मुलगा म्हणून आमचे आजोबा आणि साहेबांचं नातं हे खरंच अतिशय प्रेमळ आणि आदरयुक्त होतं. आपला मुलगा मंत्री झाला म्हणून बाबांना प्रेमाने मी बाबा म्हणायचो, पप्पा त्यांना दादा म्हणायचे. कौतुक होतं, आदर होता की जनकल्याणाच्या कामामध्ये ते सहभागी आहेत, लोकांचं कल्याण करतायत, काम करतायत. एक पिता म्हणून तो अभिमान असतोच. कौतुक बरंच केले त्यांनी, पण वेळ आली कुठलीही गोष्ट त्यांना जर खटली असेल तर त्यांनी आवर्जून सांगितलं. लातूरमध्ये आडतीवर आमचं एक घर होतं, बावळगावला आम्ही राहायचो, पण आजोबा बाबा जेव्हा लातूरला असायचे तेव्हा आडतीवर असायचे, आणि जेव्हा कुठल्या दौऱ्यावर साहेब लातूरला आले की आवर्जून बाबांची भेट घ्यायला ते आडतीवर जायचे. आणि असेच एक भेट घेताना बाबांना ते भेटले, चहा पाणी झाला, तब्येत कशी आहे अशी विचारलं, आणि ट्रेनची वेळ झाली होती, कुर्डुवाडीला जायचं होतं, तर साहेब म्हणाले येतो मी. तर बाबा म्हणाले थोडं बसा, तुम्हाला काहीतरी सांगायचं मला. तिथं पेपरचा एक ढीग होता, त्या वृत्तपत्रातून एक त्यांनी पेपर काढला आणि ती बातमी त्यांनी साहेबांना दिली. ते म्हणजे ही बातमी छापून आली आहे तुमच्याबद्दल, वाचा. तर साहेबांनी ती बातमी वाचली, आणि तुमच्या भाषणात तुम्ही छान बोलला, पण हे जे एक वाक्य आहे ती थोडी टीका
बॉर्डर लाईन व्यक्तिगत होती. त्यामुळे राजकारणात तुम्ही टीका करा, पण व्यक्तिगत टीका ही करू नका. विरोध करा, पण कुठल्याही व्यक्तीला तुम्ही पर्सनली जाऊन कधीही अटॅक करू नका, व्यक्तिगत टीका करू नका. आणि मला वाटतं आजवर साहेबांची जितकीही भाषणं गाजली, आजही व्हायरल होत आहेत भाषणं, कुठल्याही भाषणात साहेबांनी कधीच ती टीका केली नाही. मला वाटतं, आणि ही गोष्ट आम्हाला स्वतः साहेबांनी सांगितली, त्यांनाही कुठंतरी वाटलं होतं की बाबा आपल्या वडिलांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे तीच शिकवण आपण आपल्या मुलांना द्यावी. आणि यालाच संस्कार म्हणतात, की ज्या ज्या चुका असतील त्या त्या पुढच्या जनरेशननी करू नये. आणि मला वाटतं की याचाच वारसा भैयांनी, धीरजनी पुढे पुढे चालवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, की कधीही बोलताना कुठल्याही व्यक्तीशी वैयक्तिकरित्या टीका करू नये. आजकाल राजकारणामध्ये कुठल्या कुठल्या पातळीला भाषणं जातात हे पाहून खरंच दुःख होतं, की जो महाराष्ट्र एका काळी अशा दिग्गज नेत्यांनी गाजवलाय, त्यांच्या भाषणांनी गाजवलाय, तो काळ आता आपल्याला फारसा दिसत नाही आहे. तो काळ आपल्याला परत आणण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे साहेब मुख्यमंत्री झाले, आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा लातूरला आले त्या मांजरा सहकारी साखर कारखान्यावरती त्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता. ते एअरपोर्टवरून डायरेक्ट कारखान्यावरती गेले. आम्ही स्टेजवरती बसलो होतो पाठीमागे. साहेब आले आणि देवळात गेले नाहीत, ते पहिल्यांदा स्टेजवर दादा बसले होते, दादांच्या पायावर आपलं डोकं टेकवलं, त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांनी भाषण सुरू केलं. भाषण सुरू केल्यानंतर ते थोडेफार घहिवरले, त्यांच्या डोळ्यात अश्रू आलं. भाषण थांबलं. एवढी लोक ऐकत होती, सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. काय आता पुढे करायचंय कोणालाच माहिती नव्हतं, कारण की साहेब बोलत नव्हते. त्यावेळेस काका, मला आठवतंय, काका उठले, काकांनी टाळ्या वाजवल्या आणि साहेबांनी म्हणले, कम ऑन, यू कॅन डू इट. एका भावानी दुसऱ्या भावावर कसं वागलं पाहिजे हे आपल्याला याचं उदाहरण येतच आहे. ही जी दुसरी भूमिका असते की भाऊ म्हणून, की साहेबांनी आणि दिलीपराव साहेबांनी भाऊ म्हणून एकमेकांना कसं जपलं. भावाभावामध्ये आपण नेहमी, बरेच लोक असे विचार करतात की आपल्या भावापासून आपल्याला काय मिळेल, पण ह्या दोघांनी असा कधीच विचार केला नाही. आपल्या भावाला आपण काय देऊ शकतो, आपल्या भावाला आपण साथ कशी देऊ शकतो, हीच भावना दिलीपराव देशमुख साहेब आणि विलासराव देशमुख साहेब यांनी कायम ठेवली. आज साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वो एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणातून विविध मुद्द्यांवर भाष्य केले आणि विरोधकांवर निशाणा साधलाय. नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष नामदेवराव भगत, शिवाजीराव गर्जे, महादेवराव पाटील, भीमसेन माळी, शिवदासजी कांबळे, राजकुमार पाटील, रणजित नरोटे, बळीराम नेटके, अजिनाथ सावंत, चंद्रशेखर जळे, तसंच सर्व उपस्थित नवी मुंबई, पनवेल या परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जमलेले पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषतः ज्यांच्या स्वागताच्या करता आपण एकत्र जमलेलो आहेत, त्यांचे समर्थक एकत्र जमलेले आहेत,
ते मराठी कामगार सेनाचे अध्यक्ष कामगार नेते महेश जाधवजी, त्यांचे असंख्य सहकारी, त्यांचा कुटुंबीय, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेली. काळ खूप बदलत गेला. एकेकाळी आमचा पश्चिम महाराष्ट्र, मी पश्चिम महाराष्ट्रातनं, जसं आमचे सुनील तटकरे कोकणातनं येतात तसं मी पश्चिम महाराष्ट्रातनं येतो. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आवर्षण प्रवण भाग आहे. बरेचसे तालुके आमच्या सांगली जिल्ह्यातले, सातारा जिल्ह्यातले, पुणे जिल्ह्यातले, सोलापूर जिल्ह्यातले अक्षरशः दुष्काळाने वेढलेले तालुके आहेत. काही ना काही काम केल्याशिवाय उपजीविकेचं साधन निर्माण होत नाही. आणि दुष्काळामध्ये काय काम करायचं, त्याच्यामुळं बरेच जण माथाडी कामगार, गोदी कामगार म्हणून त्या काळामध्ये गिरणी कामगार अशा निमित्तानं ह्या मुंबापुरीच्या आजूबाजूला आणि मुंबापुरीत हा सगळा वर्ग आला. त्याच्यातच कैलासवासी दत्ताजीराव जाधव हे त्या ठिकाणी दत्ताजीराव जाधव आले. आणि ते दत्ताजीराव जाधव आल्यानंतर त्यांनी इथं येऊन गोदी कामगार म्हणून काम करायला सुरुवात केली. सगळेजण कष्ट करायचे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, कितीतरी जणांची मी नावं घेईन. परंतु त्यांची पुढची पिढी, आपले वडील कसं काम करतायत, किती कष्ट घेत आहेत, हे सगळं जवळनं पाहत होते. तशाच पद्धतीनं दत्ताजीरावांच्या पोटी जन्माला आलेला एक सुपुत्र महेश या नावानी हे सगळं पाहत होता. आणि कुठंतरी आपले वडील एवढे कष्ट घेत आहेत, अक्षरशः कष्ट घेत असताना रक्ताचं पाणी करतायत, आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतायत. असं सगळं करत असताना आपण मात्र फक्त हे बघत बसायचं हे त्यांना सहन झालं नाही. आणि त्याच्यामुळं त्यांनी एक तरुण कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली, एक तरुण कामगार नेता म्हणून कामाला सुरुवात केली. आणि आज मराठी कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते काम करतायत. सुरुवातीला त्यांनी शिवसेनेमध्ये काम केलं, नंतर मनसेमध्ये काम केलं, आत्ताही ते मनसेमध्ये काम करत होते. सातत्याने कामगारांच्या करता झगडायचं, कामगारांच्या करता तिथं मालक लोकांशी वाद घालायचा, कामगारांचे प्रश्न हे कसे सुटतील आणि कामगारांना न्याय कसा मिळेल, अशाच प्रकारची भूमिका सातत्याने महेश जाधवांनी घेतली. तसं बघितलं तर त्यांचंही कवठे महांकाळमधलं धुळगाव हे गाव, तिथं आज शेतीवाडी आहे. परंतु आज त्यांचे बंधू असतील किंवा त्यांचे इतर सहकारी असतील, हे सगळेजण काम करत असतात. परंतु हे काम करत असताना आज 1.5 लाख लोकांचं, माथाडी कामगारांचं, वेगवेगळ्या कामगारांचं, सध्या ते नव्या मुंबईमध्ये कामोठ्यासारख्या ठिकाणी राहतात आणि ह्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतायत. आज माथाडी कामगार असतील, आमचे सिक्युरिटी बोर्ड असेल, वाशी APMC असेल मार्केट, कळंबोली स्टील मार्केट असेल, मल्टिप्लेक्स मॉलचे कर्मचारी असतील, अशा या कामगारांचं नेतृत्व महेश जाधव हे आज तिथं करतायत. त्याचा खरोखरीच तुम्हाला मला सगळ्यांना अतिशय रास्त अभिमान आहे. मी आत्ताच मला मधी सुनील तटकरे आमचे प्रांताध्यक्षांनी सांगितलं की दादा, तुम्ही अल्पसंख्याक समाजाचा मोठा मेळावा आज मुंबईमध्ये घेतलेला होता. आत्ता सुनीलजी, रुपालीताई चाकणकर, मी, शिवाजीराव गर्जे, नामदेव भगत, आम्ही सगळेजण तिकडनंच ह्या कार्यक्रमाला आलो. खूप मोठा समाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं तिथं अल्पसंख्याक समाज जमलेला होता. आणि त्याच्यानंतर मात्र आपल्याला महेश जाधवांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घ्यायचा आहे, अशा पद्धतीनं त्यांनी मला सांगितलं. आणि इथं आल्यानंतर ज्या उत्साहाने, ज्या प्रेमाने आपण सगळ्यांनी स्वागत केलं, त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. परंतु महेशजी, मी तुम्हाला सांगतो, तटकरेंनी देखील मला तुमच्याबद्दल सांगितलेलं आहे, मी पण तुमच्याबद्दल बरंच काय ऐकून होतो. परंतु शेवटी विचारधारा ज्याच्याबरोबर असेल त्याच्याबरोबर काम केलं पाहिजे, ह्या मताचा मी आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना
आमचा पक्ष असा पक्ष आहे की तो सर्व जाती धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, भेदभाव करत नाही. आम्ही बळीराजा शेतकऱ्यांचंही प्रतिनिधित्व करतो, आम्ही त्या ठिकाणी बेरोजगार तरुण तरुणींचं पण प्रतिनिधित्व करतो, त्यांनाही रोजगार निर्माण होण्याच्या करता प्रयत्न आमचे चाललेले असतात. मी सुनील तटकरे यांनी अनेक वर्ष सरकारमध्ये कामं केलेली आहेत, आजही मी करतोय. तिथं काम करत असताना कुठलाही घटक हा नाराज होता कामा नये, त्याच्यावर अन्याय होता कामा नये. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. उद्याच शिवाजी महाराजांची जयंती आहे, मोठ्या उत्साहाने उभा महाराष्ट्र ती शिवजयंती साजरी करत असतो. अतिशय आनंदाचं उदाहरण सगळ्यांच्याकडे पाहायला मिळत असतं. आम्ही देखील सकाळी शिवनेरीला 7 वाजता जाणार आहे आणि महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं 14 कोटी जनतेच्या वतीनं महाराजांना तिथं अभिवादन करणार आहोत. तिथं नतमस्तक होणार आहे. जिथं महाराजांचा जन्म झालेला आहे तिथं सकाळी पाळणा, त्या ठिकाणी पाळण्यामध्ये महाराजांना ठेवलं जातं आणि एक पाळणा म्हटला जातो. असा वर्षानुवर्ष चालत आलेला तो कार्यक्रम आहे आणि त्याच्यातून एकंदरीत त्यांचा जो इतिहास आहे तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. उद्या स्वराज सप्ताहाचाही कार्यक्रम तटकरे साहेबांनी घेतलेला आहे, ते रायगडला आहेत. आम्ही गेटवे ऑफ इंडियाला तो सुरुवात केलेली होती 12 तारखेला आणि 19 तारखेला त्याचा समारोप आहे. अशा पद्धतीनं काम करत असताना जो शिवाजी महाराजांचा मावळा होता, जो शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्वसामान्य माणसाला आपलंसं करण्याचं काम केलं आणि रयतेचं राज्य निर्माण केलं, तशाच प्रकारचा कारभार हा उद्याच्या काळामध्ये पण चालला पाहिजे. कुठेही अन्याय होता कामा नये. परंतु काही गोष्टी मी महेश जाधवांच्याकडनं ऐकल्यानंतर माझ्यासारख्या पण कार्यकर्त्याला वाईट वाटलं. ज्यावेळेस एखाद्या पक्षामध्ये एखादी व्यक्ती काम करत असते त्यावेळेस पक्षाच्या नेतृत्वाने, पक्षाच्या बाकीच्या सहकाऱ्यांनी परिवार म्हणून त्यांना सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. आणि ज्या गोष्टी करता ती व्यक्ती भांडत असते, ती व्यक्ती कष्ट घेत असते, लोकांचा विश्वास संपादन करत असते, कामगारांना आपलंसं करत असते, त्या कामगारांना आधार देण्याचं काम करत असते. तिथं जर आमच्यासारखेच जर महेशला सांगायला लागले की महेश हे असं नाही, हे असं करून चालणार नाही, तर उद्याच्याला कामगारांचा विश्वास उडाला तर आज महेश जाधवांचं काय होणार आहे ह्याची पण जर फिकीर नेतृत्व करत नसेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्य वाटतं. मागे एक चित्रपट निघालेला होता, मला वाटतं नमक हराम का काहीतरी कुठला चित्रपट होता आणि त्याच्यामध्ये पण साधारण असंच दाखवलेलं होतं. पण महेशचा पिंड असा आहे की तो दत्ताजीरावांच्या पोटी जन्मालेला असल्यामुळं, गोदी कामगाराचा सुपुत्र असल्यामुळं कुठल्याही कामगारावर अन्याय होऊन द्यायचा नाही. भले आपल्याला जीव धोक्यात घालावा लागला तरी चालेल, आपल्याला टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल. उगीच कुणीतरी काहीतरी सांगतंय आणि त्याच्यातनं मी 1.5 लाख कामगारांचं प्रतिनिधित्व करतो, त्या कामगारांचं जर हित माझ्याकडनं सांभाळलं जात नसेल तर मग त्या कामाला काय अर्थ आहे. अशा प्रकारची भूमिका ही त्यांनी स्वीकारली आणि गेले 23 वर्ष ते ज्यांच्याबरोबर काम करत होते त्यांना शेवटी नाईलाजाने त्यांना रामराम करावा लागला आणि एक नवीन विचारधारा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. महेशजी, मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे, तो सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे, तो भेदभाव न करणारा पक्ष आहे, तो जातीपातीचं राजकारण न करणारा पक्ष आहे आणि त्याच्यामुळं समाजातल्या 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना न्याय देणारा अशा प्रकारचा पक्ष आहे. आज आपल्या इथं कामगारांचं नेतृत्व तुम्ही करत असताना, मराठी कामगारांचं हित तुम्ही जोपासत असताना उद्याच्याला काही वेगळ्या प्रकारचे प्रसंग घडले तर त्याच्यातून सरकार म्हणून मार्ग काढण्याच्या करता, कामगार विभाग म्हणून मार्ग काढण्याच्या करता आम्ही सदैव तयार आहोत. अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला या निमित्तानं देतो आणि अतिशय नव्या जोमाने, नव्या उत्साहाने, नव्या उमेदीनं आपण सगळेजण काम करूया. तुमच्या मनामध्ये जे काही कामगारांच्या बद्दलचे आपुलकी, जिव्हाळा, प्रेम आहे तशाच पद्धतीनं ते प्रेम, तो आपुलकी, तो जिव्हाळा इथून पुढच्या काळामध्ये देखील तुम्ही तसाच त्या ठिकाणी मनामध्ये ठेवा. तिथं कुठंही त्याला धक्का लागून देऊ नका आणि कामगारांनी टाकलेल्या विश्वासाला
महेश जाधव कुठेही विश्वास त्याला तडा जाऊन देऊ नका, अशाही प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना ह्या निमित्तानं करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज NDA बरोबर त्या ठिकाणी आम्ही आघाडी केलेली, युती केलेली आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण काम करतोय. उद्याच्याला लोकसभेच्या निवडणुका कुठल्याही क्षणी लागतील, त्यावेळेस आपल्याला उमेदवार महाराष्ट्रात 48 उमेदवार द्यायचे आहेत. ते उमेदवार देताना फार विचारपूर्वक उमेदवार देण्याचं काम आम्हा लोकांच्याकडनं होईल. त्यावेळेस आता स्वतः महेश जाधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला असल्यामुळं त्यांच्या विचाराचे कामगारांनी देखील